ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। डीबीटी प्रोसीजर है वो हम शुरू करने वाले हैं और हमारी सारी जो बेनिफिशरीज है उनके अकाउंट में लाड़की बहन का जो लाभ है वो उन तक पहुंचाया जाएगा। और हम ज्यादा से ज्यादा यही प्रयास कर रहे हैं कि हर महीने का जो लाभ है वो उन्हें उसी महीने में मिले। दिसंबर में हमने तकरीबन 2.47 मतलब 2,47,00,000 विमेन तक ये जो बेनिफिट है वो पहुंचाया था। और तकरीबन इस महीने में भी उसमें ज्यादा नहीं, जिनके कुछ कंप्लेंट्स आए हैं या ड्यूप्लीकेशन हुआ था या उन्होंने और जिन्होंने 2 योजनाओं का लाभ लिया है, ऐसी जो है उतनी ही बेनिफिशरीज शायद कम हो सकती है जो कंप्लेंट बेस्ड है। बाकी जो है वो रेगुलर डीबीटी प्रोसीजर है वो शुरू रहेगा। लेकिन विपक्ष से कहा जाता है कि जिस तरीके से नाम है बहुत लोगों के नाम निकाले जा सकते हैं, इस सब फेडरेशन का काम जो है वो किया जा सकता है इस पूरे। नहीं, ये तो विपक्ष जो है ऑपोजिशन है उन्हें पहले से ही इस योजना पे दिक्कत रह चुकी है। वो खुद इस योजना के बारे में काफी बार कंफ्यूज रहे हैं। हमारा प्रयास यही है कि हमारे जो मुख्यमंत्री है आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब हैं, इनके नेतृत्व में उन्होंने हमें सूचना दी है कि हमें ये योजना बहुत अच्छी तरीके से चालू ही रखनी है। आगे भी ज्यादा से ज्यादा महिलाओं तक ये लाभ हमें पहुंचाना है और वही काम हम करके आए हैं। तो हम विपक्ष के जो इन योजना के बारे में जो मुद्दे है, नरेटिव है, फेक नरेटिव है, उस पर हम ज्यादा ध्यान नहीं दे रहे। विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला, तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत। त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4,500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत। आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो। आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज निधी उपलब्ध झालाय। आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का की त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही? जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच
पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात, पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत. आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आम्ही उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावानी म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावानी कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे.
आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची ही गुड न्यूज होती, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता उद्यापासून मे महिन्याचा जो हप्ता आहे त्यांचा रखडलेले हप्ते आणि मे महिन्याचा हप्ता असा एकत्रित हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. ज्या बहिणींचे अजूनपर्यंत लाभ मिळालेला नव्हता, त्यांचे मागच्या महिन्याचे हप्ते रखडलेले होते, त्या बहिणींना सुद्धा हा लाभ मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींची आधीच KYC झाली आहे, ज्या पात्र आहे, ज्यांच्या खात्यामध्ये पहिल्यापासून हप्ते जमा होत आहेत, त्या सर्व बहिणींना मेचा हप्ता आता मिळणार आहेत. आणि KYCच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ होती त्यासंबंधी सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. चॅनलवरती नवीन असा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.